चंद्रशेखर बावनकुले ने विपक्ष पर तीखा हमला करते हुए कहा कि देवेंद्र फडणवीस ही पार्टी का एकमात्र नेता है। ठाकरे बंधुओं की इंटरव्यू को उन्होंने गैर गंभीर बताया। वही भाजपा की बड़ी जीत का उन्होंने भरोसा जताया और उन्होंने आगे क्या कहा ये देखते हैं। आमचा महापौर 2/3 बहुमताने विराजमान होईल असा मला विश्वास आहे। नाना पटोले जे बोलतात ते सिरियस नसतं। खरं तर देवेंद्रजी आमच्या महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 1.5 कोटी सदस्य संख्या असलेल्या पार्टीला एकमेव देवेंद्रजीचा आधार आहे। आमच्या पक्षामध्ये कधीही देवेंद्रजीबद्दल कुणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही। आमची पार्टी देवेंद्रजींच्या नावाने एकच संघ आहे आणि त्यामुळं या कपोलकल्पित बातम्या तयार करून या ठिकाणी काँग्रेसमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करून भाजपामध्ये अशी परिस्थिती आहे असं सांगून त्या ठिकाणी आपलं काँग्रेसमधलं जे छुपं युद्ध आहे ते लपवण्याचा प्रयत्न नाना पटोलेंनी केला आहे। खरं तर आमचे नेते देवेंद्रजी यांच्यासोबत कोणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही। आमची पूर्ण पार्टी ही देवेंद्रजींच्या पाठीशी उभी आहेत आणि आमचे एकमेव नेते महाराष्ट्राचे देवेंद्रजी नाही। सुधीर भाऊ जरी कुठल्या कारणाने त्यांचे मतभेद असतील त्यांच्या चर्चेमध्ये, पण सुधीर भाऊ कधीही देवेंद्रजींच्या विषयावर कधीच नाराज राहत नाही। मतभेद थोडे लोकल लेवलच्या चंद्रपूरमध्ये आहेत, पण त्या ठिकाणी हा देवेंद्रजीच्याबद्दल कधी सुधीर भाऊनी कुठल्याही पद्धतीने मनभेद केला नाही। कुठलीही पार्टी आमची या ठिकाणी देवेंद्रजीच्या नावाने कधी त्या ठिकाणी कुणाच्याही मनात काही शंका उरत नाही। देवेंद्रजी एकदा बोलले तो अंतिम पक्षाकरता निर्णय असतो आणि त्यामुळं सर्व पार्टी ही देवेंद्रजींच्याच मागे उभी आहे। त्यांनी आमच्या पक्षामध्ये 2 गट कधीच राहू शकत नाही। देवेंद्रजीचं नेतृत्व एवढं सक्षम आहे की त्यांना कुठल्याही गटातटाची गरज पडत नाही। आमच्या पक्षातही खाली कोणी गटतट करू शकत। आमच्या प्रसारामध्ये आमच्या महिलांनी आनंद व्यक्त केला असेल, त्यामध्ये एवढं बोलायची गरज काय? शेवटी हा महिलांचा आनंद आहे, त्यांनी तो व्यक्त केला असेल। नाही ते का बोलले, कुठल्या संदर्भात बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला, देशाला, महाराष्ट्राला आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळं ते कुठल्या संदर्भाने बोलले हे मला माहिती नाही। ठाकरे बंधूची मुलाखत मी परवाच सांगितलं की त्यांना लिहून दिलं असेल, दोघंही एकामेकाला उत्तर देतील। तिसरं काहीच त्या मुलाखतीत नाही आहे। त्यामुळं फार काही सिरियस त्या मुलाखतीचे कोणी घेत नाही। त्याची उत्सुकता लोकांची संपलेली आहे। ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता मात्र लोकात नाही। माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि पुढची भूमिका आता माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी ठरवतील। लोकशाहीमध्ये प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे की बिनविरोध निवडणुका होणं आणि अनेक ग्रामपंचायतचे सरपंच, अनेक नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत, अनेक पक्षाचे झाले आहेत। त्या ठिकाणचं स्थानिक नेतृत्व हे किती मजबूत आहे यावर अवलंबून असतं आणि जनतेवर तिथलं स्थानिक नेतृत्वावर विश्वास असतो। म्हणून सर्व पक्षाचे लोक विकासाच्या बाजूने कुणाला तरी अनपोज करतात। त्यामुळे मला वाटतं हे जे मला तर वाटतं की जास्तीत जास्त निवडणुका अनपोज झाल्या पाहिजे, जास्तीत जास्त निवडणुकीचा ताण कमी झाला पाहिजे। लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्याच पाहिजे, पण अनपोज झाल्याचा आनंद मात्र हा चांगलाच असतो, लोकशाहीमध्ये चांगला आहे।